अमृत महोत्सव चषक नक्कीच आपण या वेळेत किंवा या महिन्यात कधीच स्पर्धा क्रिकेट स्पर्धा बघत नसतो या वर्सोवा गावात, परंतु एक स्पेशल रिक्वेस्ट करून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। नक्कीच काल जितेंद्र सरांनी सुद्धा हा विषय तुमच्या समोर मांडलेला की श्री सिनेमादेव तसेच श्री सिनेमादेव मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणूनच वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टने विचार केला की हे पुढचे 5 ते 6 दिवस यासाठी कार्यक्रम राबवले जातील आणि जेव्हा जेव्हा वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट कोणतेही कार्यक्रम राबवतो तेव्हा तेव्हा मात्र क्रिकेटला वंचित ठेवलं जाऊ शकत नाही, कारण की क्रिकेट म्हटलं तर श्री सिनेमादेव संघ शिवकर कोळी समाज ट्रस्ट चंदनेश जेव्हा टेनिस क्रिकेटची साईड आली होती, पहिल्यांदाच साईड इंट्रोड्यूस केली होती, तेव्हा 4 संघ त्यांनी नमूद केले होते की या 4 संघांनी या टेनिस क्रिकेटची मुंबईमध्ये सुरुवात केली होती आणि त्या 4 संघांमध्ये श्री सिनेमादेव संघाचा समावेश सुद्धा होता। ही मात्र गर्वास्पद गोष्ट आणि त्या काळापासून जेव्हा टेनिस क्रिकेटची सुरुवात झाली त्या काळापासून अजूनपर्यंत या श्री सिनेमादेव संघाने अनेक खेळाडू अनेक क्षण या टेनिस क्रिकेटला दिले। तसेच नक्कीच चंदनेश अजून एक संघ त्या 4 संघांमध्ये होता, तो दुसरा संघ म्हणजे नर्मदा अर्जुन। त्या नर्मदा अर्जुन संघामध्ये सुद्धा आपल्या गावातील अनेक खेळाडू खेळून गेले, अनेक श्री सिनेमादेव संघाचे खेळाडू सुद्धा त्या संघात खेळून गेले। खेळूनच तर काय, तो संघ पूर्ण या मुंबई शहरात गाजवला। असा हा वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट तसेच श्री सिनेमादेव संघाचा क्रिकेटचा इतिहास। म्हणूनच ही स्पर्धा वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष विजय भांजी यांनी ठरवलं की क्रिकेटची स्पर्धा होणं गरजेचं आहे। नक्कीच तो हंगाम निघून गेला होता, परंतु एक स्पेशल विनंती करून ही स्पर्धा राबवण्यात आली। या दरम्यान चहावाला ब्रदर्स श्री सिनेमादेव संघाचा आणि संघाला मोलाचा वाटा या चहावाला ब्रदर्सने दिलेत, तर ते भगवान चहावाला असू द्या, कैलास चहावाला असू द्या, दत्ताराम चहावाला असू द्या, यावेळी सुद्धा नवीन चहावाला प्रोड्यूस केले आहेत, दीपक चहावाला तसेच आज्ञेश चहावाला। नक्कीच डगआउट मध्ये संदेश चहावाला वाट बघतोय की कधी मैदानावर जाऊन आपली करामत दाखवू, परंतु यावेळी मात्र या दोघांकडून प्रेक्षक मात्र वाट बघतायत की कशा प्रकारचा खेळ करतायत। नक्कीच 75 वर्ष चंदनेश श्री सिनेमादेव मंदिरासाठी झाली। अनेक पूर्वजांनी आपला घाम गाळला, आपल्या अंगाचं पाणी करून ते मंदिर उभारलं। चंदनेश ज्या वेळी आपण म्हणतो ना की मंदिर उभारलं, आत्ता आपण नक्कीच म्हणू शकतो की मंदिर बनवणं एक सोपी गोष्ट आहे, परंतु 1950 रोजी हे मंदिर उभारण्यात आलं होतं। म्हणजे आपला देश जेव्हा स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर 3 वर्षानंतर ते मंदिर उभारण्यात आलं, तर किती कठीण असेल ते मंदिर उभारणं आणि किती घाम गाळला असेल आपल्या पूर्वजांनी हे मंदिर उभारण्यासाठी। नक्कीच मनीष, ज्या मंदिराची शैली त्याचं सर्व डिझायनिंग त्यावेळचं होतं, त्यावेळी जे म्हणायचे सिन्या महादेव नाव कसं पडलं
जे मंदिराच्या वरती 4 सिंह आहेत, जे आपल्या राज्यमुद्रेवर जसं सत्यमेव जयते पाहतोय त्या मुद्रेवर सुद्धा 4 सिंह आहेत, तसेच सिंह सिनेमादेव मंदिराच्या वर सुद्धा आहेत. आणि त्याचं आर्किटेक्चर एकदम लाजवाब होतं. अजूनपर्यंत बघतोय तोच कलर हलदा ब्ल्यू, म्हणजे एक शैली, एक सिनेमादेव संघाला हलदा रंग म्हणजे आपला भंडारा, जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा, तसाच हलदा रंग आता येत्या अक्षय तृतीयाला 30 तारखेला सिन्हा महादेवाचा मोठा जल्लोष पालखी, त्या 75 वर्षाचं एक पोच पावती आपल्याला दिसत आहे या मैदानावर. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट घेऊन चाललेला हा पूर्ण समाज, या समाजाने भरपूर काही या समाजातून होऊन गेले आहेत. अध्यापक आहेत, क्रिकेटर असू दे, फुटबॉलर असू दे, चांगले सुशिक्षित समाजसेवक आहेत. कित्येक आपल्या या समाजातून डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत. आणि हा सामन्याला सुरुवात होतोय. प्रथम नाणेफेकी जिंकून पहिल्या सामन्याला सुरुवात आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आजच्या दिवसातील मोठा सामना, मोठी लढत आपल्या समोर. हरिविजय विरुद्ध सिन्हा संघ. पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. थोडासा हलकासा फाईन लेग, माफ करा, लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. पहिलं षटक घेऊन येते आतिश का पाटील. स्ट्राईकवर आहे दीपक चाहवाला. एक ऑलराऊंडर मानून द्या, कारण की थोडंसं दुखापत मुळे तो गोलंदाजी करत नाही, पण एक चांगला असा फुटबॉलपट्टू सुद्धा आहे दीपक चाहवाला. तसंच राईट मोर द विकेट मारा करतो आतिश का पाटील. पुन्हा एकदा भिरकावर मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅटची कडा घेऊन जातोय. दीपक चावाला पहिला गडी बाद ओजस्वी सिनेमादेव संघाचा. द एल क्लासिको ऑफ वर्सोवा श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब. नक्कीच मैदानात प्रेक्षक तेवढे नक्कीच दिसले नसतील, तरीही ऑनलाईन तसेच यूट्यूबच्या माध्यमाने बरेचसे प्रेक्षक हा सामना बघताना. नक्कीच मनीष सांगू इच्छितो, या 75 वर्षांमध्ये पदार्पण करतंय वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट. नक्कीच सिनेमादेव मंदिर रथासह जीर्णोद्धार आपलं य अमृत महोत्सव साजरा करतायत या 2025 या साली. कारण की 1950 मध्ये सिनेमादेव मंदिर बांधण्यात आलं होतं. त्यावेळची शैली, कलाकारी, एक चांगलीरित्या हे मंदिर बांधलं होतं. त्याच मंदिराच्या जीर्णोद्धारात आज अमृत महोत्सव साजरा करतायत. येणारे काही दिवस एक आनंदाचे दिवस आहेत शिवगल्लीमध्ये आणि या वेसाव शिवकर कोळी समाजासाठी. तसेच पुन्हा एकदा परत या सामन्याकडे. पहिल्या चेंडू प्रहार करतोय, परंतु बाद होते तिथे दीपक. तर मात्र फुलटो चेंडू खेळून काढतो लेग साईडच्या दिशेने. धावचीतचा बाद घेण्याचा प्रयत्न होते, परंतु एक जीवदान भेटते. या जीवदानाने स्वतःचं खातं खोलतोय शशिकांत आणि संघाला नेऊन पोचवतोय 2 या धावसंख्येवरती मनीष. एक आपण बघू शकतो की मैदानामध्ये जास्त भर प्रेक्षकांसाठी दिलेला आहे, कारण की अशा तापत्या उन्हात प्रेक्षकांसाठी सावलीची सोय, बसण्याची सोय ह्या शिवकर समाजाने केलेल्या आहे. आणि तसेच आपल्या लेग साईडला सुद्धा आणि तंबूमध्ये सुद्धा पंखे लावण्यात आलेले आहेत. परंतु प्रेक्षक शांत राहिले पाहिजेत, शांतपणे ते मजे या स्पर्धेचा आनंद घेतला पाहिजे. तसेच ही स्पर्धा आपण पाहू शकतो ASC यूट्यूब लाईव्हवर. याचा स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो घर बसल्या सुद्धा. मनीष
नक्कीच चंदनेश, ज्याप्रमाणे तू म्हटलंय की ज्याप्रमाणे हे स्टेडियम या मैदानावर क्रिएट करण्यात आलंय त्याच्या मागे सुद्धा काही कल्पना आहेत. या दरम्यान चालू असलेला सामना, फुल टॉच पद्या चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला एक धावेसाठी. खरंच चंदनेश, या 75 वर्षानिमित्त वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय भांजी यांनी खूप विचार केले. 75 वर्ष म्हटलं तर काहीतरी जल्लोष झाला पाहिजे, या पूर्ण वेसावा गावात एक धमाल झाली पाहिजे आणि ती मात्र आम्ही करणार. नक्कीच तुम्ही बघू शकता या स्पर्धेमार्फत तुम्हाला समजलं असेल की पुढचे 5 दिवस कशा प्रकारचे असतील. सुरुवात मात्र अतिशय उत्तुंग झाले. या शॉर्ट पिच चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव, तसेच बायच्या स्वरूपात अशा 2 अवांतर धावा भेटत आहेत. धावे त्यावेळी वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. तेरेकर तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित बोले यांनी आमच्या मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवावी. अमित बोले. या षटकातले 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या 5. स्ट्राईकवर पुन्हा एकदा शशिकांत, नॉन स्ट्राईक एंडवर आज्ञेश चावाला गोलंदाजी करतोय. द वंडर बॉय ऑफ वर्सोवा आतिश पाटील यावेळी बघूया आपण शशिकांतला एक जीवनदान भेटतंय. नक्कीच अशा प्रकारचे सामने आपण बघतो, हाय प्रेशर सामने. जेव्हा जेव्हा सिनेमादेव संघ हरिविजय संघासमोर खेळतो, हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा लढत देतात तेव्हा तेव्हा मात्र प्रेशर या मैदानात आपल्याला दिसतं. चंदनेश, ज्याप्रमाणे तू म्हटलंस ना की अतिशय सुंदर स्पर्धा, नक्कीच आपण बघतो की जेव्हा जेव्हा वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट तसेच सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब जेव्हा जेव्हा स्पर्धा आयोजित करताना. हॅलो, मी शिवकर समाजाच्या महिला मंडळाला विनंती करतोय, आमच्या मंचावर येऊन आमचे आसनग्रस्त व्हायचं आहे. तुमचं कक्षसुद्धा आहे. मी शिवकर समाजाच्या महिला मंडळाला विनंती करतोय, या कक्षामधून तुम्ही आनंद घ्या या स्पर्धेची, कारण की तुमचासुद्धा या स्पर्धेसाठी, या पूर्ण समाजाला तुमचासुद्धा साथ आहे, म्हणून हा समाज तुमच्या सोबत आहे. तुम्हीसुद्धा कुठेतरी पात्र आहात या स्पर्धेसाठी, या उत्सवासाठी, या आनंदासाठी. मनीष. नक्कीच चंदनेश, आपण आज अनेक क्षेत्रात बघतोय की आज पुरुषांबरोबर स्त्रियांचा हात तेवढाच मोठा असतो. म्हणून आपल्या समाजाचे विद्यमान अध्यक्ष विजय भांजी हे सुद्धा महिला मंडळाला एकत्र घेऊन त्यांना आपल्या पाठीशी ठेवून चालत असतात. तर मी विनंती करतोय वेसावा शिवकर महिला मंडळ यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रस्त करावं, त्यांना सुद्धा एक सेपरेट स्टँड देण्यात आलाय. चंदनेश, मी म्हणत होतो की जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट तर्फे, तेव्हा तेव्हा एक आगळं वेगळंपण दिसायला भेटतं. यावेळी सुद्धा आपण बघितलंय की एक लेजंड्सची मॅच सुद्धा ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जम्बो ट्रॉफी आयोजित केली होती आणि त्यावेळी वेसावा गावातील एक साइड आणि एक साइड कोलीवाडे असे खेळवण्यात आले होते. वेगवेगळे नक्कीच प्रयोग केले जात आहेत क्रिकेटवर, कारण की या समाजाने, या स्पोर्ट्स क्लबने खूप मोठा काळ क्रिकेटमध्ये घालवला आहे आणि त्यामध्ये प्रयोग करताना ते दिसतात आपल्याला.
यावेळी शॉर्ट पिच चेंडू, आज्ञेश काही त्या चेंडूला समजू शकला नाही. यावेळी मात्र चांगलं ध्यान केंद्रित करावं लागेल आज्ञेशला, कारण की यापूर्वी आतिशने सुद्धा यावेळी बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेला खेळून काढतोय. हुबेहूब कैलास चावलाच या खेळपट्टीवर खेळताना दिसला. चंदनेश, नक्कीच मनीष, जे गुलमोहर गार्डन होतं तिथे कैलास चावला यांचं खेळायचं प्रदर्शन. तू टाक किती पण फास्ट, मी आहे उभा. तो असं जे लेग साईडला ऑफ साईडला खेळायचा ना, तिथे त्यावेळेस 4 धावा होत्या, परंतु कालांतराने त्या धावा बदलण्यात आल्या. तिथे 2 धावा केल्या लेग साईडला ऑफ साईडला. परंतु त्याच पद्धतीचं त्याचा सुपुत्र आज्ञेश चावला आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून खेळत आहे. तसेच या सिनेमादेव संघासाठी मोहळेवान असं त्याचं सहकार्य लाभलेलं आहे. तसंच या स्पर्धेसाठी सुद्धा भरपूर सर्व शिवकर समाजातील लहान थोरांनी मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी, या उत्सवासाठी, या आनंदासाठी. तो जल्लोष पुन्हा घेऊन येत आहे. वेसावा शिवकर समाज ट्रस्ट पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय आज्ञेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्रेझेंट्स ऑफ नाईन्स खेळतोय. मिड ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि या 2 धावा, चोरट्या 2 धावा, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतायत आज्ञेश चावला. तसेच शशिकांत काही चुकी करत नाही. मागच्या टाइमला जी चुकी झाली ती पूर्णपणे भरून काढतायत. मनीष, मी सांगू इच्छितो की जसे 2 संघ बलाढ्य संघ हरिविजय स्पोर्ट क्लब, तसेच सिनेमादेव संघ, दोन्ही संघ कित्येक वेळा आपल्या समोर आमने सामने येऊन गेलेले आहेत. हम किसी से कम नाही करून दाखवत आहेत, कारण की हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणीही जिंकू शकतं, कोणीही हरू शकतं. ता मात्र थोडासा ऑफ्टमवरून उचली घेतोय, चेंडू निघून जातोय. यष्टिरक्षक आपले काम बजावत आहे. अक्षय, एक निर्धाव चेंडू जातोय. पंच, एक चोख पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या मॅचचे पंच आहेत कुणाल बेल्ली आणि तसेच प्रशांत चिखले, आणि तिसरे पंच आहेत मुद्दू सर उर्फ मुद्दू. त्यांचे सुद्धा आम्ही वेसावा शिवकर कोळी समाजाच्या वतीने हार्दिक आभार मानतोय की वेळात वेळ काढून ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ह्या पंचगिरी करण्यासाठी आलेले आहेत. आणि तसेच वर्सोवाचा वंडर बॉय आमच्या मंचाजवळ, एक नामवंत नाव या टेनिसमध्ये, आतिश का पाटील. नुकतेच नायगावमध्ये गाजवलं पूर्ण मैदान आतिश का पाटीलने. तोच आतिश का पाटील आमच्या मंचाजवळ. टटवल्या चेंडू, आता मात्र थोडंसं फाईन खेळतोय. घोषित क्षेत्र असल्या कारणाने एकच धाव भेटते. तर नक्कीच थोडासा मनीष झेंड्याच्या या साईडला असता तर नक्कीच आम्हाला सीमारेखा पार 6 धावा पाहायला भेटल्या असत्या, परंतु असो. संघाची धाव संख्या 14. एक गडी बाद. सिनेमादेव संघ दुसरे षटक मार्गस्थ. या दुसऱ्या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच एक खुश खबर सिनेमादेव संघासाठी. हा जर सामना जिंकला तर वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे माजी अध्यक्ष संदीप भांजी यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नक्की चंदनेश, तू म्हणाल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा एक आगळी वेगळी मजा प्रेक्षकांना बघायला भेटते, एक चुरस बघायला भेटते. आपण इंटरनॅशनल लेवलवर बघतोय इंडिया ऑस्ट्रेलिया, एक हाय प्रेशर गेम. ज्या प्रकारचं प्रेशर त्या मैदानात क्रिएट होतं ना, तेच प्रेशर आपल्याला आज इकडे बघायला भेटतं. अनेक वर्ष झाले आपण बघतोय या दोन्ही संघांमध्ये तीच चुरस. जेव्हा जेव्हा सामना एका दिशेला झुकत असतो तेव्हा तेव्हा तो दुसरा संघ दाखवून देतो की आम्हीही कुठे कमी पडू देत नाही, कमी पडू देणार नाही. आणि कोणत्याही क्षणाला मला असं वाटत नाही की हा सामना एकेरी होतोय काय, एकाच दिशेला झुकतोय काय. शेवटच्या चेंडूपर्यंत हे दोन्ही संघ लढत असतात.
आपली करामत दाखवत असतात. दोन्ही संघांचा एक आगळा वेगळा क्रिकेटचा इतिहास. दोन्ही संघाने अनेक मैदानं गाजवलेत. हे मैदान कोण गाजवेल, हा अमृत महोत्सव कोण गाजवेल ते मात्र बघणं गरजेचं. आपली घरची स्पर्धा, शेवटची स्पर्धा जेव्हा आयोजित केली होती या मैदानावर, याच समाजाने जम्बो ट्रॉफी ती मात्र आपल्या नावावर करण्यात यश प्राप्त झालं होतं सिंहदेव संघाला. तशाच प्रकारचं दृश्य रिक्रिएट करतायत की काय की हरिविजय स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेवर आपली पकड जमवतायत, हे मात्र बघणं नक्कीच गरजेचं. या स्पर्धेचा दुसरा दिवस चंदनेश, पहिल्या दिवशी आपण बघितलं की वर्षातला या हंगामातला नंबर 1 चा संघ म्हणजे डोंगरी गल्ली संघ, त्यांनी या स्पर्धेवर पकड जमावली अजूनपर्यंत. परंतु शिवकरवाडी म्हटलं की बाजार गल्ली संघ कुठे मागे वळणार आहे. त्यांनी सुद्धा या मैदानावर आपला कमबॅक करताना दिसला आणि पहिल्याच दिवसात डोंगरी गल्ली संघ आणि बाजार गल्ली संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला. आज ते दोन संघ कोण असतील, त्यांच्या समोर कोण लढत देईल. नक्कीच मनीष, बाजार गल्ली संघ म्हटला की शिवकर समाजाच्या मैदानावर की हळुवारपणे कुठेतरी लपलेला असतो, छुपलेला असतो, तो निघून येतोय. ना एकदा भिरकावर मारण्याचा प्रयत्न होतोय पण चेंडू खालीच राहतोय, निघून जातोय. यष्टिरक्षक आपले काम बजावतोय, धावसंख्या स्थिर राहतंय. एक मॅन इन फॉर्म असा डोंगरी गल्ली स्पोर्ट क्लब या स्पर्धेत सुद्धा आपलं पकड बनवतोय. पुन्हा एकदा तयार, वर्सोवाचा वंडर बॉय आपला लाडका आतिश का पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी मारवत तयार. ता मात्र स्लो डिलिव्हरी चकवतोय, फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय. एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर राहतंय. नक्कीच आता कुठेतरी फलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल, धावा जमवाव्या लागतील, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. परंतु तिथेच यशस्वी होत आहे गोलंदाज आतिश आणि निहार. ता मात्र थोडंसं प्लीज जरासं पाणी घेऊन जायचं आहे. पंच 22 ओके. तीस षटका मार्गस्थ याली फुलतो चेंडू लावलाय. यावेळी बघूया नो बॉल घोषित करतात पंच. एक जीवनदान भेटतं शशिकांतला. नक्कीच चंदनेश, तुला सुद्धा माहित असेल की शशिकांत याने हे मैदान गेल्या वेळी गाजवलं होतं. जम्बो ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी शशिकांत याला आज जीवनदान भेटते. यावेळी अक्कर चेंडू बुंदा टाकलाय आतिशने. दुसऱ्या धावेसाठी परततोय, 2 धावा पूर्ण करतोय. यावेळी तिसऱ्यासाठी परतेल की काय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. नक्कीच मोठा फटका अजून तरी आला नसेल, परंतु रनिंग बिटवीन द विकेट आणि धावा कशा जमवायच्या हे मात्र या दोन्ही खेळाडूंना नक्कीच अवगत आहे. बऱ्याच वर्षापासून एकत्र खेळताना हे दोन्ही खेळाडू. नक्कीच मनीष, कारण की ज्या वेळेस हे मैदान टणक असं मैदान खूप मेहनत घेतली आहे या सर्व
शिवकर समाजाच्या सभासदांनी या मैदानासाठी कित्येक दिवस या स्पर्धेची वाट पाहतात. या स्पर्धेवर डोला लावून ठेवलं होतं की कधी एकदा मॅच सुरू होईल आणि आम्ही ह्या मैदानावर येऊ. आणि खेळाडूंसाठी 22 धावा झालेल्या आहेत. टटवल्या चेंडू आता मात्र थोडंसं फाईनच्या दिशेने खेळून काढतोय आणि एक धाव. नक्कीच मी एक खुश खबर सांगू इच्छितो की सिन्यामदेव संघाला खुश खबर आलेली आहे इथे. हा सामना जिंकला सिन्यामदेव संघानं तर संदीप भांजी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सिन्यामदेव संघाला खुश खबर, हा सामना जिंकला तर संदीप भांजी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी पण असो, ही बक्षिसांचा वर्षाव होतच राहील कारण की अमृत महोत्सवाच्या वेळी मनीष सांगू इच्छितो की एक जल्लोष, अजून खूप काही कार्यक्रम घेऊन येणार आहे ह्या वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट. येणारे पुढचे दिवस जल्लोषाचे, आनंदाचे आणि असंच एक सिन्या महादेव बोललं तर आपलं एक आराध्य दैवत या शिवगल्लीमधील, या वेसाव्यामधील. सामन्याला थोडीशी गती आणायची आहे. मी विनंती करते पंचांना तसेच खेळाडू रसिकांना सुद्धा, कारण की पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंच देतील निर्णय. थोडंसं सामन्याकडे वळा, जरा लक्ष द्या. टायमाचं बंधन असल्या कारणाने आपल्याला सामने पूर्ण करावे लागतील. पुन्हा एकदा तयार, आयटम ओव्हर द विकेट मारा करतोय आतिश. टटला चेंडू ट्राय करतोय मिड ऑफच्या दिशेने, एकदा पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा कॉल होते परंतु आता मात्र शशिकांत, चुकीचा कॉल होतोय. शशिकांत यांची पारी समाप्त होते. शशिकांत तंबूत परततोय, 9 धावा काढून बाद होतोय. म्हणजे मी सांगू इच्छितो मागचा जो सामना झाला खोजा गल्ली विरुद्ध हिंगलादेवी स्पोर्ट क्लब, त्याच्यामध्ये सुद्धा समीर यांना असा जे जीवनदान भेटलं होतं, त्याच समीरने 17 चेंडूचा सामना करत 35 धावा ठोकून काढल्या. एक जीवदान, एक चुकी या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर काढू शकते. या चुकीवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. नक्कीच चंदनेश, या मैदानावर चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण की यापूर्वी आपण 4 स्पर्धा टेनवॉल वाडींमध्ये आपण बघितल्या आणि ते खेळाडू युज टू झाले आहेत तिकडे खेळण्यासाठी. परंतु अचानक या मैदानावर खेळणं, याला अडॉप्ट करणं थोडंसं वेळ लागेल, परंतु ते करावं लागेल लवकरच. या मैदानावर जेव्हा आपण खेळतो तेव्हा हवेचा वेग कोणत्या दिशेला आहे ते बघणं गरजेचं असतं. बऱ्याचदा डावखुऱ्या फलंदाजाला या मैदानावर ॲडव्हान्टेज भेटत असतं, कारण की त्या दिशेचा हवेचा वेग असतो. परंतु यावेळी फलंदाजांना विचार करावा लागेल की कोणत्या दिशेला आपण फटका ठोकला पाहिजे. सुंदर असं मैदान. आपल्या वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे पूर्वज त्यांनी किती विचार केला असेल की आपल्या मुलांकरिता आपण मैदान सुरक्षित ठेवलं पाहिजे. सिन्यामदेव संघातील खेळाडूंना अजून एक खुश खबर. प्रत्येक षटकारामागे स्नेहा लोंढे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारामागे खुश खबर. सिन्यामदेव संघातील फलंदाजांना प्रत्येक षटकारामागे 300 रुपयाचं पारितोषिक स्नेहा लोंढे यांच्याकडून. या दरम्यान धाव संख्या 24, 2 गडी बाद. चौथा षटक घेऊन येतोय स्वप्नील भोंडे. अतिशय उंचावलेला हा गोलंदाज अनेक वर्ष या हरिविजय संघासाठी खेळतोय. यावेळी गुडल्यांचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून खेळून उचलून खेळण्याचा प्रयत्न होता आज्ञेशचा. यावेळी मात्र यश त्याला प्राप्त झालं नाही. नक्की चांगली लढत आज्ञेश विरुद्ध स्वप्नील.
आकाश विरुद्ध स्वप्नील अशी बघायला भेटते. हे सगळे उंचावलेले खेळाडू. यावेळी स्लो डिलिव्हरी लॉंग ऑफच्या वरून खेळलेला शॉट. यावेळी पहिलाच चौकार. पहिला मोठा शॉट, पहिला मोठा फटका सिन्नर संघाला लाभलाय. याच फटक्याची गरज होती सिन्नर संघाला. हाच फटका या सामन्यावर जम बनवून देऊ शकतो सिन्नर संघाकरिता. परंतु यावेळी मात्र हरिजय संघाला विचार करावा लागेल, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत केले पूर्णपणे बांधून ठेवलं होतं सिन्नर संघाच्या फलंदाजांना. परंतु या संघाला तुम्ही कुठेही जास्त वेळ बांधून ठेवू शकत नाही. तुमची एक चूक आणि ती एक चूक ते मात्र पकडणार आणि या सामन्यावर जम बसवणार असा हा संघ. सामन्याला थोडीशी गती आणावी विनंती करतोय. नक्कीच ही स्पर्धा जरी वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टने आयोजित केली असली तरी या पूर्ण गावातील संघांचं सहकार्य मात्र मिळणं गरजेचं. अजूनपर्यंत ज्या प्रकारचं सहकार्य पूर्ण या वेसावा गावाने या स्पर्धेसाठी केलंय ते मात्र वाखाणणे योग्य आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी सामना पुन्हा एकदा करतोय आकाश. यावेळी पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परततोय. यावेळी मात्र धावफलक धावताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात श्री सिन्नर संघ. यावेळी वेगवान चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. यॉर्कर चेंडू. आकाशकडे सुद्धा त्याला उत्तर नव्हतं. चंदनेश, मी गेल्या काही काळात अनेक स्पर्धा बघितल्या ज्या बाहेर चालतात. नाईट स्पर्धा म्हणा किंवा दिवसाच्या स्पर्धा म्हणा. तिकडे आपला वेसावा गावातील संघ खेळत असतो. आणि तिकडे आपण जर बघितलं तर गोलंदाज मात्र एकच चेंडूवर भरोसा ठेवतात, तो म्हणजे यॉर्कर. आतिशला सुद्धा मी तिकडे यॉर्कर कन्सिस्टंटली यॉर्कर टाकताना बघितलंय. आता या क्रिकेटमध्ये एक असा चेंडू आहे की त्यावर आपण फक्त भरोसा ठेवू शकतो आणि तो म्हणजे यॉर्कर. आणि त्याचंच मात्र चांगलं प्रदर्शन करताना दिसतो इकडे स्वप्नील. नक्कीच मनीष, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. पूर्णपणे जखडून ठेवतोय. षटक संपतंय. या षटकामागे धावसंख्या फलकावर लागत आहेत. 33 धावा. 4 षटकं संपतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. श्रीस्नेहामध्ये स्फोट लब. थोडंसं सामन्याला गती आणायची आहे. लवकरात लवकर हरिजय स्फोट लब.
यावेळी लेक्स्टमच्या बऱ्याच बाहेर चेंडू वाईड घोषित करतात पंच. एक अवांतर धाव भेटते सिसनेमादेव संघाला. धावेत वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतात सिसनेमादेव संघ, किती धावा डिफेंड करू शकतायत सिसनेमादेव संघ, ते मात्र बघणं गरजेचं. यावेळी सुद्धा लेग स्टंपच्या बराच बाहेर लगोलग 2 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात अवधूत भाटे यांच्या गोलंदाजीमधून. धावेत वाढवते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. बघूया यावेळी कशा प्रकारचा चेंडू अवधूत याच्याकडून बघायला भेटतोय. सामना करतोय आज्ञेश. यावेळी गुडलोनचा चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आज्ञेशला बाद होऊन तंबूकडे परतावं लागेल. फटका जरी चांगला असला तरीही त्यांनी जी दिशा सर्वात मोठा कोपरा मानला जातो आणि त्याचाच फायदा हरिविजय संघाला होतो. आज्ञेश बाद होतोय. आज्ञेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय रजनीश लोंढे. यापूर्वी 2 नक्कीच अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात आल्या होत्या, परंतु चांगलं कमबॅक बघायला भेटते अवधूतच्या गोलंदाजीमधून. आज्ञेश सारख्या फलंदाजाला बाद करतोय. यावेळी स्ट्राइक वर रजनीश. गोलंदाजीचा मारा करतोय अवधूत. यावेळी गुडल्यांवरचा चेंडू कव्हरच्या दिशेला चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. 1 धावा पूर्ण करतोय. धावा होतील 36. यावेळी स्ट्राइक वर आकाश धातकर. यावेळी गुडल्यांवरचा चेंडू हेलिकॉप्टर फिरवला. यावेळी सुद्धा चौकार. यापूर्वी सुद्धा सेम दिशेला चौकार मिळवला होता. यावेळी सुद्धा गच्चाड क्षेत्ररक्षण बघायला भेटले. दोन्हीही फटके क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे भेटले. यावेळी स्लोअर डिलिव्हरी ऑफ टर्मच्या बऱ्याच बाहेर असल्या कारणाने पंच प्रशांत चिखले वाईड घोषित करताना ही मोलाची अवांतर धाव सिसनेमादेव संघाला भेटते. धावेत भर पडते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वर. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले. यावेळी गुडल्यांवरचा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार. या सामन्याचा पहिला षटकार.
धन्यवाद डीजे. चंद्रेश, मी यापूर्वी सुद्धा म्हटलेलं की या मैदानावर जेव्हा जेव्हा खेळतो ना आपण, तर हवेचा वेग बघणं गरजेचं असतं आणि आकाशला ते मात्र अवगत होतं. नक्कीच समोरच्या दिशेला हवेचा वेग जास्त चालू आहे आणि तीच दिशा पकडून तो षटकार ठोकण्यात यश प्राप्त झालंय. आकाश याला नक्कीच मनीष, मी सांगू इच्छितो की हवेच्या दिशेने जर तुम्ही खेळत असाल, ह्या मैदानाचा अंदाज असेल तर नक्कीच तुम्ही चेंडू सीमा पार करू शकता. ता मात्र खोलवर टप्पा, यॉर्कर पद्धत चेंडू. मनीष, तू सांगितलं होतं की यॉर्कर पद्धत चेंडू, या चेंडूला कुठल्याही फलंदाजाला सामोरं जाऊ शकत नाही. तुम्ही बाहेर पण बघितलं की यॉर्कर चेंडू जर चेंडू पुढे टाकला तर नक्कीच तो सीमापार किंवा त्याच्यावर धावा जमू शकतात, परंतु यॉर्कर पद्धतीवर एक अशी धाव कुठेतरी वंडी येऊ शकतं. तसं त्याच पद्धतीने आकाश सिंगलने आपलं थोडंसं कुठेतरी कमबॅक करतोय, परंतु अवधूत थोडंसं समतोल राहतोय. पुन्हा एकदा तयार, उलटा चेंडू आणि अतिशय सुरेख फील्ड होते तिथे. आणि या 2 धावा. रजनीश थोडंसं कमजोर होते, स्लो डिलिव्हरी टाकण्यामध्ये यश प्राप्त होते अवधूत यांना, परंतु 2 धावेने थांबवू न शकलं रजनीश यांना. या 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या परिस्थिती म्हणजे 50. अर्धशतक लागते श्री स्नेहा महादेव संघाचं. जबरदस्त असं आकाश आणि रजनीश याच्यामध्ये पार्टनरशिप. यावेळी नक्कीच 5 षटक संपवण्यासाठी हरिविजय संघाने 37 मिनिटांचा कालावधी घेतलाय. तरी मी विनंती करतोय पंचांना की एक एक्स्ट्रा खेळाडू त्या रिंगच्या आत राहील याची नोंद घ्यावी. 50 धावा पूर्ण करताना इकडे सिन्नमदेव संघ अजूनही 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडू मागे चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण की समोर संघ आहे हरिविजय. बलाढ्य संघ, अतिशय उंचावलेले फलंदाज या संघात समाविष्ट आहेत. तर या संघाला जर रोखायचं असेल तर नक्कीच चांगल्या मोठ्या धावा जमावाव्या लागतील. सहाव्या षटकाचा मारा करतील स्वप्नील भोंडे. आपल्या खात्यातील दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. सामना करेल 1 चौकार आणि षटकाराच्या मदतीने. आपल्या संघाला अजून माफ करा 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सिन्नमदेव संघाला 50 धावांवर पोहोचवून ठेवणारा आकाश. वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. अतिशय सुंदर हेलिकॉप्टर फिरवताना इकडे 1 धावा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परततोय की नाही, यावेळी मात्र परतावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय कापाडील याच्या मार्फत. तुम्ही फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा की क्षेत्ररक्षण म्हणा, त्याच्यात मात्र आपली कर्तृत्व दाखवताना अतिशय कापाटील. यावेळी 1 चेंडू 1 धावा बघायला भेटते या शेवटच्या षटकात. यावेळी सामना करण्यासाठी रजनीश स्वप्नीलच्या गोलंदाजीचा. यावेळी लेग स्टंपच्या थोडासा बाहेर 2 धावा अवांतर भेटतात, 1 वाईड तसेच 1 बाईज. अच्छा, 2 अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 वर, माफ करा 53 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात श्री सिन्नमदेव संघ चेंडू शिल्लक 5, धावसंख्या 53. स्लो डिलिव्हरी, चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला. आतिश कापाटील, द वंडर बॉय ऑफ वर्सोवा का म्हटलं जातं त्याला, याचं उत्तम उदाहरण आपण आता बघितलंय.
एक ऑलराऊंड खेळाडू या हरिविजय संघाला लाभलाय. यावेळी धावचीत बाद होते रजनीश. नक्कीच अशा गोष्टी आपल्याला या फास्ट क्रिकेटमध्ये बघायला भेटतात. या अशा प्रकारच्या आत्महत्या नक्कीच आपल्याला अशा फास्ट क्रिकेटमध्ये नक्कीच बघायला भेटतात. आकाश सारखा खेळाडू नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवर जास्त वेळ थांबू शकत नाही आणि त्याला स्ट्राईकवर येणं खूप गरजेचं असतं आणि ते मात्र रजनीशला अवगत होतं. स्वतःचा नक्कीच बळी पाडला असेल, परंतु चांगली बाब म्हणजे आकाश ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. थोडस मैदानाचं बंधन असल्या कारणाने इकडे मात्र एक धाव भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 वर. अजूनही 3 चेंडू बाकी. या 3 चेंडू मागे किती धावा जमवतायत हे मात्र बघणं गरजेचं आहे. याले पहिल्या अंदाज स्ट्राईकवर विकास. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळतोय. एक धाव पूर्ण करतोय. नक्कीच दुसऱ्या धावेसाठी परतणार नाही विकास, कारण की आकाशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे 2 जर मोठे फटके आले तर नक्कीच चांगलं लक्ष ठेवू शकतो हरिविजय समोर. धावसंख्या जाऊन पोहोचते 56 वर. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज स्वप्नील बोंडे फ्रॉम हरिविजय स्पोर्ट्स क्लब, फलंदाज आकाश दातकर फ्रॉम सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब. कोणता संघ उच्च ठरेल, कोणता खेळाडू त्या संघाला उच्च ठरवेल हे मात्र या शेवटच्या क्षणापर्यंत बघायला भेटेल. यावेळी मात्र आकाशने दाखवून दिलंय की यावेळी तो खेळाडू मी असेन. सिनेमादेव संघाला वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू आकाश दातकर. तेलुगू स्पोर्ट्स विरुद्ध कारवा स्पोर्ट याच्यामध्ये नाणेफेकी करतील. वासुदेव भांजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करतील लवकरात लवकर. तसंच हरिविजय संघानं हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो 64 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे श्रीश्रामदेव संघानं हरिजय स्पोर्ट क्लब समोर दमदार खेळीचं प्रदर्शन दाखवून आकाश घातकर यांनी 2 षटकार आणि 2 चौकार आणून आपल्या संघाला एक मोठं आव्हानामध्ये मोठं टार्गेटमध्ये आणून सोडतोय. आता उर्वरित येणारा इनिंग चौसष्ट धावांचा पाठलाग करायचा ते म्हणजे हरिजय संघाला. तरी पण याच्या अगोदर जो याच्यानंतर होणारा सामना तेलुगू स्पोर्ट्स विरुद्ध खारवा स्पोर्ट्स, तरी पण दोन्ही संघाचं नाणेफेकी जिंक झालेले आहे. त्याच्यामध्ये खारवा स्पोर्ट्सला हे नाणेफेकी जिंकलेले आहे. निर्णय कळवतील. तरी पण सामन्याला सुरुवात करायची आहे. सिनेमादेव संघ 64 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे सिनेमादेव संघानं. सिनेमादेव संघ थोडंसं गती न्यायचे लवकरात लवकर. चौसष्ट धावांचं पाठलाग करायचं आहे सिनेमादेव संघ माफ करा हरिविजय स्पोर्ट क्लबला. आणि तसेच नाणेफेकी जिंकून खारवा स्पोर्ट क्लबनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच फलंदाजीसाठी तेलुगू स्पोर्ट क्लबला आव्हान केलेलं आहे. याच्यानंतर होणारा सामना तेलुगू स्पोर्ट्स विरुद्ध खारवा स्पोर्ट. तरी पण सराव न करता तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. सिनेमादेव संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. वेळ न दरवरता फटाफट लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक पाहूया कोण घेऊन येते. पहिलं षटक शशिकांत जोशी एक नामवंत खेळाडू या सिनेमादेव संघातून कित्येक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. याच्या अगोदर जी तिथे याच मैदानावर शिवकरवाडी मध्ये जी स्पर्धा झाली जम्बो ट्रॉफी त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी शशिकांत राहिला होता. एक मोटर बाईक आपल्या नावावर केलेली आहे. तोच शशिकांत पुन्हा एकदा संघनायक आज्ञे चावला पूर्णपणे भरोसा ठेवून त्याच्या हाती गोलंदाजीचा भार देतोय. पुन्हा एकदा घेऊन येत माफ करा आज्ञे चावला संघनायक. तसेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मी सांगू इच्छितो न वेळ दरवरता लवकरात लवकर जेणेकरून आपल्या शेवटच्या सामन्यासाठी काही गालबोट लागता कामा नये. हे अमृत महोत्सव अंतर क्रिकेट वर्सोवा क्रिकेट सामने इथे भरवण्यात आलेले आहेत. श्री सिनेमादेव स्पोर्ट क्लब तसेच वेसाव शिवकर कोले समाज ट्रस्ट. सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो मी पंचांना विनंती करतो की सामना त्वरित चालू करा. पहिला चेंडू घेते दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन शशिकांत स्ट्रायकर आहे. वंडर बॉय आतिश का पाटील पहिला चेंडू टटवतोय लेग साईडच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर फुल टच चेंडू प्रहार करतोय 4 धावेने. या 4 धावेने संघाचं स्वतःचं खातं खोलतोय आतिश आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 4 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवर प्रहार करतो आतिश. नक्कीच सामन्याला 4 धावने सुरुवात होतोय.
परंतु नक्कीच पुन्हा एकदा दुसरा चौकार येतोय आतिश यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या होते 8. संघाची धावसंख्या 8, 64 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्या जवळ कसं जायचं हे मात्र आतिशला अवगत आहे. अनेक वर्ष या मुंबई क्रिकेटला दिली आतिशने, अनेक मैदानं गाजवली. आज आपल्या हरिविजय संघाकरिता खेळतोय. नक्कीच आपली करामत दाखवून देतोय की आतिश काय करू शकतो. या 2 फटक्यांमागे त्याची मात्र कर्तृत्व दिसले. 2 चेंडू 2 चौकार, धावा जाऊन पोहोचतात 8 वर. बिनगडी बाद हरिविजय संघ. यावेळी मात्र शशिकांतला विचार करायला लावलाय. ओके, पुढचा चेंडू शशिकांतचा. पुन्हा एकदा सामना करतोय आतिश का पाटील. यावेळी स्लोअर डिलिव्हरी, यावेळी सुद्धा षटकार. तिसरा चेंडू आणि तिसरी मोठी धाव. आतिशने दाखवून दिलंय की यावेळी आम्ही मात्र काही कमी पडणार नाही. बराचसा कालखंड या हरिविजय संघाने बराचसा असा कालखंड बघितला आहे की जिकडे कोणतीही टुर्नामेंट त्यांच्या नावे गेली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी विचार केलाय की हे अमृत महोत्सव चषक मात्र आपल्या गल्लीकडे गेलं पाहिजे आणि त्याची सुरुवात मात्र आतिशने करून दिले. 3 चेंडू 3 लगोलग मोठे फटके. काय या खेळाडूचं नाव मुंबईमध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं हे मात्र त्यांनी दाखवून दिले. यावेळी शशिकांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल आतिशला हे मात्र बघणे गरजेचं आहे. यावेळी शॉर्टपिच चेंडू, चेंडू खेळलाय स्वेरलेच्या वरून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या षटकातला दुसरा षटकार. 2 चौकार 2 षटकार, धावा जाऊन पोहोचतात 20. बिनगडी बाद हरिविजय संघ. यापूर्वी सिनेमाच्या संघाचे फलंदाज थोडेसे स्ट्रगल करत होते. कुठेतरी मोठे फटके दिसत नव्हते. कुठेतरी वाटत होतं की चेंडू कुठेतरी अशा प्रकारचा आहे की तो बाहेर जाऊ शकत नाही. परंतु आतिशने दाखवून दिले की चेंडू तुम्ही कोणताही ठेवा, तो मात्र बाहेर जाईल. त्याला मात्र दिशा मी देईन, ताकद मात्र देईन आणि तो चेंडू मात्र तो त्याने या 4 चेंडूवर बाहेर फेकून काढलाय. यापूर्वी सुद्धा मी सांगितलं होतं की गोलंदाजांना एकच पर्याय आहे, तो म्हणजे बुंदा. यॉर्कर चेंडू शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, कारण की आतिश कपाडी सारखा खेळ तुमच्या समोर खेळतोय. यावेळी सुद्धा गुडलेनवरचा चेंडू. यावेळी मात्र थोडासा लकी ठरलाय शशिकांत, कारण की ज्या प्रकारचा चेंडू हा होता नक्कीच आतिश सारखा खेळाडू हा चेंडू मात्र सीमारेखे पार पाठवू शकला असता. यावेळी धावा 21. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्यांदाच स्ट्राईकवर दक्षिण टिपे. कशा प्रकारे शशिकांतच्या गोलंदाजीला सामोरे जातोय. यावेळी फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू. पहिला गडी बाद होतोय.
ज्या क्षणाची आतुरतेने हा सिनेमामध्ये संघ वाट बघत होता तो क्षण थोडासा आलाय, तो मात्र दक्षिणच्या रूपाने भेटलाय. पहिला गडी बाद होतोय दक्षिणच्या स्वरूपात हरिविजय संघाचा. 0 गडी बाद होतोय दक्षित. अशा प्रकारची काही गोलंदाजी करावी लागेल. लोअर फुल टॉस, यॉर्कर, स्लोअर डिलिव्हरी अशा प्रकारचं व्हेरिएशन या मैदानावर दाखवणं गरजेचं आहे. कारण की थोडंसं ओपन ग्राउंड आहे, थोडंसं मोठं ग्राउंड आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते थोडंसं कव्हर करणं कठीण होत असतं आणि 2 खेळाडू म्हटलं तर खूप जास्त एरिया कव्हर करणं गरजेचं असतो आणि त्यामुळे मात्र फलंदाजांना त्याचं ॲडव्हान्टेज भेटून जातं. यावेळी पहिलं षटक संपतंय. 64 धावांचं लक्ष, त्याचा पाठलाग करताना यावेळी मात्र चांगली स्टार्ट भेटते हरिविजय संघाला आणि ती स्टार्ट देणारा म्हणजे हरिविजय संघाचा आधारस्तंभ आतिश कापाटील. तब्बल 21 धावा ठोकून काढतोय या पहिल्या षटकामागे. यावेळी फील्ड थोडीशी खुलले, यावेळी थोडंसं सहकार्य भेटेल गोलंदाजांना. यावेळी कशा प्रकारचा खेळ करतायत आतिश हे मात्र बघण्याचं, कारण की गोलंदाज असतील आकाश धातकर, एक एक्सपिरियन्स्ड गोलंदाज, कटर, दोन्ही बाजूला फिरवू शकतात चेंडू. असे अष्टपैलू खेळाडू आकाश धातकर, त्याच्या समोर आतिश कापाटील. दोन्ही खेळाडू एकाच संघात वेसावा स्पोर्ट्स क्लब साठी खेळत असतात. यावेळी मात्र आपल्या लोकल संघांकरिता आपली कामगिरी निभावताना यावेळी स्लोअर डिलिव्हरी, कव्हरच्या दिशेला चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय आतिश. त्याला नक्कीच अवगत आहे की पहिल्या षटकामागे 21 धावा आल्या आहेत. यावेळी मात्र थोडासा सावरून खेळतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी जर या खेळपट्टीवर असलो तर हा सामना नक्कीच जिंकून घेऊन जाऊ शकतो हे मात्र त्याला अवगत आहे आणि तशाच प्रकारचा काहीसा खेळ आपल्याला आतिश मार्फत बघायला भेटलाय. तसेच तुम्ही मित्रांनो ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय. यावेळी सुद्धा स्लोअर डिलिव्हरी, कव्हरच्या दिशेला खेळतोय, 1 धावा पूर्ण करतोय निहार. ASC लाईव्हच्या माध्यमाने हे लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूब वर बघू शकता. यावेळी स्लोअर डिलिव्हरी, चेंडू, धावा नक्कीच 1 भेटेल, परंतु नक्की तुम्ही बघा मित्रांनो की तिथे कॅच, मला तर वाटतं हाफ चान्स सुद्धा नव्हता तिकडे, परंतु क्षेत्ररक्षकाने पूर्ण जीव लावला. कारण की आतिश कापाटील त्यामागे, त्याचं मागचं कारण म्हणजे आतिश कापाटील आणि म्हणूनच पूर्ण जीव झोकून दिला होता त्या कॅच मागे. यावेळी सुद्धा सावरून खेळण्याचा प्रयत्न, निहारचा पहिला डॉट बॉल आपल्याला बघायला भेटतोय या इनिंग मधला. आकाश गोलंदाजी मधून धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या 24. नक्कीच कार्पेट शॉट खेळण्यासाठी स्पेशलिस्ट म्हटलं जाणारा निहार सौदी यावेळी लॉंग ऑफच्या दिशेला खेळतोय, 1 धावा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण संदेश चावाला मार्फत. बघूया पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा सामना करतोय आतिश कापाटील. यावेळी पायचीची मागणी केली जाते पंचांकडे. थोडासा कमबॅक करताना दिसतोय सिंसिनामध्ये संघ. फक्त 4 धावा या षटकामागे आपल्याला बघायला भेटल्या आहेत.
धाव संख्या 25, एक गडी बाद. हरिविजय संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तसेच मी सांगू इच्छितोय, सर्व संघांना सांगू इच्छितोय की प्रत्येक इनिंग संपवण्यासाठी 25 मिनिटांचा माफ करा 5 षटकं संपवण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं बंधनकारक असेल. या नियमाचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू त्या रिंगणाच्या आत ठेवावा लागेल, याची मात्र नोंद घ्यावी. यावेळी 30 षटक का या सी सेनामध्ये संघाच्या गोलंदाजीचा अटॅक मधला स्पेशलिस्ट रजनीश लोंढे. त्यांच्या समोर कार्पेट शॉट स्पेशलिस्ट निहार सौदी. यावेळी वेगवान चेंडू, परंतु दिशा मात्र थोडीशी भरकटलेली. 2 अवांतर धावा भेटत आहेत, एक वाईटच्या स्वरूपात आणि एक 22च्या स्वरूपात. नक्कीच टप्पा सुद्धा चांगला होता, परंतु थोडीशी दिशा मात्र भूल होताना इकडे रजनीशची. एवढी धावेत वाढ होते, संघाची धावसंख्या होते 27. एक गडी बाद. हरी विजय संघ. पुढचा चेंडू रजनीशचा सामना करतोय निहार. यावेळी बघूया स्टंपिंग सुद्धा केली होती इकडे, परंतु यावेळी सुंदर चेंडू मानावा लागेल रजनीशचा. चांगली गती, चांगला टप्पा आणि यावेळी दिशा सुद्धा चांगली आणि त्याचा मात्र चांगला फायदा भेटतोय रजनीशला. निहार मात्र त्या चेंडूला काही समजू शकला नाही. एक निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असते सिनेमातो संघाला. यावेळी सुद्धा सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू होता, शॉर्ट पिच जरी असला तरी त्या चेंडूला गती मात्र चांगली होती आणि म्हणूनच त्या चेंडूला मात्र थोडंसं टाइम करायला भेटलं नसावं निहारला. नक्कीच एक धावा भेटते. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर, माफ करा 28 वर. यावेळी पुढचा चेंडू रजनीशचा. यावेळी पहिल्यांदा सामना करेल आतिश. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू मिड ऑफच्या दिशेला. फटका थोडासा फसलेला, परंतु त्यावेळी त्या दिशेला त्या ठिकाणावर मात्र क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत रजनीशाच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय निहार. यावेळी सुद्धा शॉर्ट पिच चेंडू, त्रिफळा घेऊन जातोय चेंडू. निहारला बाद करतोय. रजनीश आपल्या मूड मध्ये परतताना. संघ या सामन्यात परतताना. मी आधीच म्हटलेलं मित्रांनो की जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ खेळतात तेव्हा कधीच हा सामना एकेरी होत नाही. जेव्हा जेव्हा कोणताही संघ आपली पकड बनवत असतो
आपल्या दिशेला सामना झुकवत असतो तेव्हा तेव्हा समोरचा संघ दाखवून देतो की आम्ही या सामन्यात कमी पडणार नाही. आणि तशाच प्रकारचं दृश्य सिन्नमदेव संघ आपल्याला दाखवतोय. हरिविजय संघाने पहिल्या षटकात 21 धावा ठोकून हा सामना आपल्या बाजूला झुकवला होता. सिन्नमदेव संघाने दाखवून दिलं की हा सामना अजूनपर्यंत संपलेला नाहीये. हा गड पण आपला, दम पण आमचाच, ही स्पर्धा आमची, या स्पर्धेवर पकड सुद्धा आमची. या पूर्ण मैदानावर पिवळा कलर झळकला पाहिजे हेच मात्र लक्ष या संघाचं असेल. परंतु यावेळी हरिविजय संघ त्यांच्या समोर खेळतोय, हे काम त्यांचं कठीण करतोय. द सेंटर ऑफ अट्रॅक्शन हा असा सामना, द एल क्लासिको ऑफ वर्सोवा असा सामना आज या मैदानावर खेळताना दोन्ही संघ. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, परंतु दिशा मात्र त्याची पुन्हा एकदा भरकटतोय. नक्कीच मित्रांनो, आज या मैदानावर एक एल क्लासिको चाललाय, परंतु एक ओरिजिनल एल क्लासिको म्हणजेच बार्सिलोना FC विरुद्ध रिअल मॅड्रिड FC फायनलचा सामना आज रात्री आपल्याला बघायला भेटेल. संघाची धावसंख्या 30. यावेळी लॉंग ऑफच्या वर चेंडू जातो सेफ हँड्स मध्ये. तिसरा बळी पडतोय.
थांबवेल हे मात्र बघणं गरजेचं आहे, कारण की स्ट्राईकवर आहे आतिश कापाटील, नॉन स्ट्राईकवर त्याचा साथ देण्यासाठी अक्षय बोले. यावेळी स्लो डिलिव्हरी, खोलवरचा टप्पा अँड द क्लासिक दीपक चावाला शो इन दिस ग्राउंड. द विंटेज दीपक अशाच प्रकारे हे दोन्ही संघ अनेक वर्ष लढत असताना दीपक आतिश रायवलरी आपण बरेच वर्ष पाहिली. बघूया पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा आतिश, यावेळी शॉर्टपिच चेंडू चखवला जातोय. का अतिशय सुंदर गोलंदाजी आकाश याची. तसेच समालोचन मध्ये मला साथ देण्यासाठी मी आमंत्रण करतोय एक आगळे वेगळे समालोचक ज्यांनी आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली असे चिन्मय. एक मधुर आवाज, एक मधुर संगम या मैदानावर गाजेल हे मात्र नक्की. नक्कीच चिन्मय, काय वाटलं तुला यापूर्वी जो चेंडू टाकला आणि ज्या प्रकारचं यष्टिरक्षण आपल्याला बघायला भेटलं? नक्कीच तुझं समालोचन ऐकायला प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. आणि नक्कीच आपण पाहिलंच असेल काय यष्टिरक्षण होता. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अफलातून यष्टिरक्षण, अख्खा वर्सोवा गाजवून टाकणारा हा यष्टिरक्षक पाहायला गमलाय. आणि यावेळेला थोडासा मिसफील्ड पाहायला गमलाय. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये संजयला आपण पाहतोय. संजय बट्ट्याचा यावेळेला यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्या माध्यमातून जी कामगिरी आपल्याला पाहायला गमली ना, एकदम ओपी. आणि असंही म्हटलं जातं ना की राजा जी बहुत तेज हो. जिस तरीके से यष्टिरक्षण करतोय ना, म्हणावं लागेल की खूपच फास्ट यष्टिरक्षण. ज्या प्रकारचं MS धोनी करतो त्याच प्रकारचा हा वर्सोवा गावचा या महाराष्ट्रामध्ये या वर्सोवा गावामध्ये यष्टिरक्षण करताना पाहायला गमला. परंतु यावेळेला आखूट टप्पा आहे. बूम बाम बूम, पाठवले सरळ, झूम झूम, चिमणी उडाली भूर भूर आणि षटकार गेलाय दूर दूर. नक्कीच 6 या 6ने स्कोर कार्ड मध्ये पहा. यस, वाढले जातील 40. यस, 40 धाबा स्कोर कार्ड मध्ये. थोडंसं समीकरण इथे बदलत चाललंय, धावसंख्या पोहोचली तब्बल 40 याकड्यावरती. 40 रन्स. आकाश धातकर यावेळेला आकाश धातकर असेल गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 40 याकड्यावरती पोहोचली. यावेळेला पुढचा चेंडू सती और खरं, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर चेंडू, परफेक्ट जागेवरती. आणि म्हटलं जातं ना, यू मिस, आय डेफिनेटली हिट. इथे हिट झाला नाहीये परंतु डॉट बॉल आलाय. आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतोय ना, तेव्हा मला त्या बादल चौधरी सरांचं एक वाक्य आठवलंय. पावडर लावण्यात बाजार राहू लागलो. जर बाजार करूचो असत तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. आणि जर मोठे फटके उभारायचे असतील तर इथे चेंडू संपवू नका. यस, डॉट बॉल पाहायला गमलाय. धावसंख्या थोडीशी स्कोर करेक्शन झाले आणि 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आताच मला डिसिजन आलंय स्कोरर कडून की थोडंसं करेक्शन झालेलं आहे स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 38 रन्स, 38 धावा असेल. आणि त्यानंतर पुढचा चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू होता. हलकरीतीने कटवायचा केला होता विचार. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका अगदी फील्ड केला जाईल आणि स्टॉप केला जातोय चेंडूला. आणि तितकंच नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच मनीष सर, तुम्हाला काय वाटतं या षटकाबद्दल? एक षटकार आलाय, आपला आतून फटका बसलाय. आकाश धातकर सारखा मोठा ऑलराऊंडर या मैदानामध्ये पाहायला गवला आणि त्याच्यावरती जर हल्ला चढवला तर तो मोठा फलंदाज किती असेल याची आपली काय म्हणजे काय शब्द असतील या भाषेमध्ये? नक्कीच चिन्मय, तुला मी एक नक्कीच गोष्ट सांगेन की आतिश हा या गावाचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. आतिश म्हटला की वेसावा गावाचा क्रिकेट
आतिश म्हटला की वेसावा गावाचा मान सन्मान गर्व हा आतिश आज तुला खेळताना दिसतोय. त्याला जर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू ठेवला तर तो चेंडू जेवढा लांब जाईल तेवढ्या लांब तुम्ही तो आणू शकतही नाही. एवढ्या लांब तो चेंडू ठोकून काढतो असा आतिश आज या हरिविजय संघासाठी खेळतो. नक्कीच एक बिझी क्रिकेटर. या मोठी स्पर्धा आज या गावात आयोजित केले म्हणूनच बाहेर स्पर्धेसाठी नक्कीच जात नसावा. यावेळी चेंडू बाकी 12 धावा हव्यात 25. दोन षटक शिल्लक आणि या 2 षटकांमागे 25 धावा जमवण्याची गरज आहे हरिविजय संघाला. तसेच 4 षटक संपवण्यासाठी अजून 19 मिनिटांचा कालावधी सिनेमा संघाच्या गोलंदाजांनी घेतलाय. शेवटची 6 मिनिटं तुम्हाला हे षटक संपवण्यासाठी दिलं जाईल. यावेळी गोलंदाजीचा मारा करण्यासाठी येतोय रजनीश. सामना करेल आतिश का पाटील. यावेळी चेंडू हवेत फटका फसलाय. चिन्मय तुझे नक्कीच बोल ऐकायला आवडतील. हो 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 व्हॉट अ कॅच अफलातून कॅच आहे. आणि नक्कीच म्हटलं ना 2-2 बैटर होते, एक स्ट्राइकर एक नॉन स्ट्राइकर, परंतु ये फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा यहाँ पर. बैटरचं नाव काय होतं? नहीं बॉलरचा नहीं. रज्जी का जकड़ा यहाँ पर बारी है. रज्जी भाई ऑन फायर. चेंडूला पकडलाय झेल आणि ते संपवलाय. आतिशचा खेळ विकेटचा पतन आहे. नक्कीच अफलातून प्रकाराची ते फटकेबाजी करत होता तो मात्र आतिश, परंतु यावेळेला अगदी नशीब निघालं धोंडू. त्याला काय करणार पांडू आणि अगदी तंबूच्या दिशेने जावं लागेल. आणि असंही म्हटलं जातं ना सासू सुनेची आयटम कुणाची, असा हा चेंडू होता. त्यावरती बोटा फटका करायचा होता परंतु फसला फटका आणि बसला झटका. अशाच प्रकाराचा यावेळेला फटका आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नो युटी आउट. आतिश का पाटील. रज्जीला मिळाली मोठी सफलता आणि त्या सफलताचा पुरेपूर फायदा जल्लोष इथे सहा केलं जातं या मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच आपण टुर्नामेंट पाहतोय. वेसावा शिवकर कोली समाज ट्रस्ट श्री सिन्या महादेव मंदिर पुरस्कृत अमृत महोत्सव टुर्नामेंटचं हा आयोजन. आणि नक्कीच मी मराठी समालोचक तुमचं तहदिल से स्वागत करतोय. दिव्य भव्य टुर्नामेंट दिनांक 25, 26, 27 या तारखेला आपल्याला पाहायला गावेल. आणि नक्कीच आजचा हा रंगलेला महासंग्राम, रंगलेला हा महासोला या महाथरारामध्ये आपल्या सर्वांचं रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. दरम्यान चला मॅच कडे वळूया. रज्जी असेल गोलंदाजी मार करून सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती बाहुबली फलंदाज आहे स्वप्नील. यावेळेला पुन्हा उडवलाय परंतु झेल अफलातून झेल. आणि नक्कीच भले बायको करा चकनी पण मेवणी असू दे चिकनी, अशी कॅच इथे नक्की कोणी पकडली आहे. हा विकास धातकर. कमोटीची रत्नागिरी जिल्ह्यातील कासारवेलीचा जावई इड्डोने घेतली कॅच आणि ते मॅच मध्ये केली. हॅलो
वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे माजी अध्यक्ष, त्यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे, तरी प्रत्येक अध्यक्षाने याची नोंद घ्यावी। तसेच आपले गल्लीतील डॉक्टर, इंजिनियर जे असतील त्यांचाही सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे, याची त्यांची नोंद घ्यावी। आणि यावेळेला हॅट्रिकची संधी आहे, हॅट्रिक करणार का? रज्जी गोलंदाजी मार्कडून सज्ज, स्ट्राइक एंड वरती कंदा फलंदाज, हॅट्रिकचा चेंडू झेल पकडला जाईल का? आवाज आवाज आवाज, क्राऊड झालाय जोमात, इथे जल्लोष केला जातोय आणि म्हटलं जातं ना, बाबा गेला पंढरपुरात, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे, ते वडे काढून टाकले ते आपल्याला गोलंदाजाने। क्या बात है चिन्मय। रजनीश लोंढे, द स्पेशलिस्ट गोलंदाज फ्रॉम सिनेमध्ये स्पोर्ट्स क्लब, मानकरी ठरतोय या स्पर्धेच्या पहिल्या हॅट्रिकचा। काय ती गोलंदाजी, काय तो टप्पा, काय ती दिशा, सर्व या हरिविजय संघांच्या फलंदाजांना नतमस्तक व्हायला लागले या गोलंदाजासमोर। एका वेळेला वाटत होतं की हरिविजय संघ यावेळी 4 चेंडू 4 गडी बाद। चिन्मय, काय ती झाडी, काय तो डोंगर, पण या वेळेला रज्जीचा आहे इथे दमखम, आणि दमखम दाखवण्याचं काम रज्जी करतोय। सलग 4 चेंडू, 4 चेंडूंवरती 4 बॉम्ब ब्लास्ट। नक्की चिन्मय, तू ज्या प्रकारे बॉम्ब ब्लास्टचं नाव घेतलं तर थोडंसं अवगत झालं मला की एक दुर्दैवी घटना आपल्या भारतात झाली। रजनीश लोंढेसाठी नक्कीच इथे धनराशी उपलब्ध झाली आहे। कश्विक भांजी यांच्याकडून नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। रज्जी 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 नाम तो सुना योगा, आणि यावरती इकडं नाव बोलत चाललंय ते रज्जी याचं। नक्कीच पुन्हा एकदा एक कॅश प्राइज आलंय। वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय भांजी सरांच्या माध्यमातून सुद्धा रज्जीसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज। रज्जी आज पैसा कमवून जाणार, रज्जी आज चमत्कार घडवून जाणार, रज्जी ऑन फायर होतोय। या वेळेला कशा प्रकारे मारा केला जाईल, हो हो हो, बडा घर पोकल वासा, वारा वातो भसा भसा, आणि वारा वाहिलाय, रज्जी याचा वारा वाहिलाय। कमॉन डीजे। परफॉर्मन्स बघायला भेटलाय यावेळी। रजनीश लोंढे इज ऑन डबल हॅट्रिक, द फर्स्ट टाइम इन वर्सोवा क्रिकेट, 5 balls 5 विकेट होल्डर रजनीश लोंढे याने जर डबल हॅट्रिक घेतली तर सिनेमध्ये स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष वासुदेव भांजे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। चिन्मय, तुझे शब्द मात्र पडले पाहिजे। यस, चला दरबार मॅचकडे वळूया।
या चेंडूवरती विकेट येणार की मोठा फटका येणार. रज्जी रज्जी चिअर टू रज्जी. ओहो सन्मान दिलाय फलंदाजाने सन्मान दिलाय यावेळेला. परंतु सलग 5 चेंडूवरती 5 विकेट रज्जीच्या माध्यमातून पाहायला गवल्यात. वर्सोवा गावामध्ये फर्स्ट टाइम द मुवमेंट ऑफ दिस पाहायला गवलाय. अनबिलिव्हेबल मुवमेंट. नक्कीच म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधीही काहीही घडू शकतं आणि ते आज प्रत्येक आपण पाहिलं या मैदानामध्ये. नक्कीच सर मरीज सर ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिली काय बोलणार तुम्ही? चिन्मय तुला मी एक नक्कीच गोष्ट सांगू इच्छितो की ज्या प्रकारची धडपड या मैदानावर चालू आहे ना, ही धडपड 20-25 वर्षापासून याच मैदानात, हे मैदान घ्या किंवा टेलवणवाडी घ्या किंवा संघाची वाडी घ्या, सेम प्रकारची धडपड अजूनही चालू आहे. कोणत्याही प्रकारचा पैशांचा वारा अजूनपर्यंत या वेसावा क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत तरी नाही आहे. आणि ज्या प्रकारची तू बघतोयस की जे रक्त या मैदानावर सांडलं जातं, जो घाम या मैदानावर सांडला जातो, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा पैसा मात्र उपलब्ध नसतो. ते मात्र आपल्या गल्लीचा मान, तो मात्र आपल्या गल्लीचा गौरव गाजवताना हे संघ, हे खेळाडू या मैदानात उतरत असतात. तसेच रोहन भांजी यांच्याकडून रजनीश लोंढे दिले जात आहेत. तसेच हर्षद माले आणि दर्शन लोंढे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जातंय. ज्या प्रकारची खेळी या खेळाडूने केले आणि सिनेमादेव संघाला या सामन्यात परतवलंय. चिन्मय आता मात्र गोलंदाजीवरती सज्ज झालाय संघाचा कर्णधार आदनेश चावाला. यावेळेला पहिला चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. जखम झाली मांडीला आणि मलम लाई तो शेंडीला. जी हाँ, इस टाइम बीच मैदान में यही चल रहा है. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. प्रत्येक चेंडू हा डॉट वरती डॉट फेकला जातोय. विकेट वरती विकेट. या हिवळला सुरेख चेंडू आहे. अफलातून गोलंदाजी, ताबडतोड गोलंदाजी आहे आणि प्रेक्षक पाहायला गेलं तर या सामन्याचा पुरेपूर मजा लुटताना पाहायला गवलेत. माननीय श्री आमचे गावातील लाडके समालोचन जितेंद्र कोंबरे सर यांना आम्ही विनंती करतोय की आमच्या मंचावर यायचं आहे. जितेंद्र कोंबरे सर. चिन्मय आता चेंडू बाकी आहेत 4 आणि धावांची गरज आहे 23. स्ट्राईकवर असतील हरिविजयचे बाहुबली अक्षय. And here is कॅप्टन कूल आदनेश चहावाला. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव भेटते हरिविजय संघाला. थोडासा होप्स. रोहित लोंढे यांच्याकडून सुद्धा रजनीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. एक अनबिलिव्हेबल कृत्य या मैदानावर घडलंय. धाव संख्या हव्यात 23. चेंडू बाकी 4. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारणं करताचे. यावेळी चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेला 1 धावेसाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. उर्वरित 3 चेंडू मागे. यावेळी 22च्या स्वरूपात 1 धावा भेटते. तसेच मी विनंती करतोय की श्री जितेंद्र कोंबरे सर यांनी आमच्या मंचावर येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवावी. पूर्ण वेसावा गावाला समालोचनाचं वेड लावणारे असे जितेंद्र कोंबरे सर. लहानपणापासून त्यांचा मधुर आवाज या पूर्ण वेसावा गावाच्या कानावर पडत असताना अजून सुद्धा त्यांचा वेळ काढून ते अशा स्पर्धेना भेट देत असतात. एक जमिनीशी जुडलेला हा माणूस. बघूया पुढचा चेंडू आदनेशचा. यावेळी योकर चेंडू
अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आणि यावेळी मात्र धावची बाद होतोय. ही स्पर्धा आपली 75 वर्ष या मंदिरासाठी, सिसनामध्ये मंदिरासाठी झाली होती. त्याचं भान सुद्धा या 11 खेळाडूंच्या डोक्यात होतं. त्या मंदिराचा रंग पिवळा, जर्सी आमची सुद्धा पिवळी. या मैदानावर झेंडे फडकतायत पिवळे आणि हे पूर्ण मैदान गाजवतोय सिसनामध्ये संघ, जो हा पिवळा रंग जपत असतो. हॅलो, रजनीश आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच आहे रजनीश लोंढे. मॅन इन फॉर्म वर्सोवा, जबरदस्त खतरनाक 3 दांड्या 4 कॅच असे ठोळवणारा रजनीश लोंढे. आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच देतील नाकाव मंडलचे अध्यक्ष आणि तसेच वेसावा शिवकर कोळी समाजचे माजी अध्यक्ष संदीप भांजी यांच्या शुभ हस्ते रजनीश यांना सन्मानित करतील मॅन ऑफ द मॅच साठी. मी विनंती करतोय सिनेमादेव संघाला थोडंसं आपलं मैदान सोडायचं आहे, इथे या, कारण की याच्यानंतर होणारा सामना आहे कारवा स्पोर्ट्स विरुद्ध तेलुगू स्पोर्ट्स. तरी पण लवकरात लवकर मैदानात उतरायचं आहे. पंच मैदानात आलेले आहेत. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ते म्हणजे रजनीश लोंढे, ज्याने 7 गडी बाद केले आणि हा सामना आपल्या नामावर एकतर्फी. तसेच माननीय श्री जितेंद्र कोमरे सर हे आलेले आहेत. यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आज हे समालोचनास ऐकतोय. एक गोड मधुर आवाज असा जितेंद्र कोमरे सर यांचा. आणि तसेच माझे क्रिकेटपटू भगवान भांजी यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय.